सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरी आणि घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी 2 इसम उस्मानाबाद सोलापूर हायवेवरून कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहेत अशी माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्याप्रमाणे पथकाने तात्काळ सापळा लावून बंडू मधुकर पवार वय 22 राहणार ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ सध्या राहणार धाराशिव आणि दिनेश पंप्या शिंदे वय 22 राहणार मानमोडी तालुका तुळजापूर सध्या राहणार धाराशिव या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे एक मोटारसायकल मिळून आली। सखोल तपास केला असता मोटारसायकल चोरीचे 4 आणि घरफोडीचा 1 असे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले। त्यांच्याकडून 2,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, दिलीप किर्दक, अनिल जाधव, महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, प्रकाश गायकवाड, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, शिलावती काळे, चालक बाळू काळे यांनी बजावली।